वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माझे ज्ञानोबाराय हे भूतलावर प्रगट झाले. आपल्याला दोघांच्या प्राकट्याचा विषय सांगायचा आहे. भगवंताचंही, भगवान श्रीकृष्णाचंही प्राकट्य हे मध्यरात्रीलाच आहे, 2 प्रहर रात्रीला आहे. तसंच ज्ञानोबारांचं हे प्राकट्य अशा 2 प्रहर रात्रीलाच आहे, त्याच समयाला आहे. म्हणून दोघांच्या प्रकटनाची वेळ जवळ आलेली आहे. ते आपल्याला साधवायची आहे. प्रयत्न आपण करणार आहोत त्या दृष्टीने साधण्याचा. की हे दोघे जण आज श्रावण वद्य अष्टमीला 2 प्रहर रात्रीला प्रगट झालेले आहेत. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे भगवान ज्ञानेश्वर. भगवान श्रीकृष्ण हे कैवल्य स्वरूप आहेत. कैवल्य स्वरूप असणारे तोच परब्रह्म कृष्ण रूपाने प्रगट झालेला आहे. कृष्ण रूपाने प्रगट झाले. भगवान हा कैवल्याचा पुतळा आहे. ज्ञानोबाराय जसे कैवल्याचे पुतळे, तसे भगवान श्रीकृष्ण देखील कैवल्याचा पुतळा आहे. एका जनार्दनी कैवल्य पुतळा, पाहता अवलिळा मन निवे. नाथ महाराजांनी वर्णन केले, एका जनार्दनी कैवल्य पुतळा, पाहता अवलिळा मन निवे. हा कैवल्य पुतळा आहे. भगवान कैवल्य म्हणजे केवलत्वाचा भाव. केवलस्य भावः कैवल्य. केवल म्हणजे केवळत्व, एकत्व, निस्संग, निर्विकार, निर्गुण, निरुपाधिक असं ते केवल स्वरूप आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च असा ते परब्रह्म केवल स्वरूप. पण ज्या वेळेला या भूतलावर धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वीला सहन होत नाही. आपल्याला पुढे तो भाग पाहायचा आहे. त्यावेळेला हा निर्गुण, निराकार, निरुपाधिक, निस्संग असणारा परब्रह्म कैवल्याचा पुतळा तो प्रगट होतो. तो स्वतः 4थ्या अध्यायात सांगतो आहे, मी अज आहे, पण माझे अजत्व जन्मने. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन्. मी अज आहे, परंतु मी जन्म धारण करतो. का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशाकरता? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांचं निर्दळन, भक्तांचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना, हा 3 कलमी कार्यक्रम देवाचा. याकरता भगवान म्हणतात, मी आज असूनही जन्म धारण करतो. आणि मी हे घडवतो. म्हणून कैवल्य स्वरूप असणारा तो परमात्मा, पण तोच द्वापार युगाच्या काळात ज्या वेळेला ही परिस्थिती प्राप्त झाली, भयानक कंसाने थैमान घातलं.
गंभीर परिस्थिती निर्माण केली, धर्माचा ऱ्हास केला, अधर्माची वाढ केली. भयानक. म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला. नामदेवरायांनी भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे कारण दाखवलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण या अवताराचं नियोजन कसं करून आलेले आहेत, खूप सुंदर नामदेवरायांनी ते अभंग रचना केलेली आहे. की द्वापार युगाच्या त्या कालखंडात कंस हा उग्रसेनाचा पुत्र, पण तो असा दुराचारी, दुर्वर्तनी, भयानक त्याने परिस्थिती निर्माण केली. नामदेवरांच्या भाषेत बोलायचं म्हणजे तो माजला. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीसी झाले ओझे चांचे, धरणीसी झाले ओझे चांचे. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीसी झाले ओझे चांचे, धरणीसी झाले ओझे चांचे. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. पापी अभक्त माजले ते म्हणतात नामदेवराय. इतकं त्यांनी पाप केलं, भयानक पाप केलं. सामान्य नाही, सगळ्यांना त्रास दिला. ऋषीमुनी दिधला असे त्रास, ऋषी मुनी सर्व. ऋषी लोकांना त्रास दिला, मुनी लोकांना त्रास दिला, आम जनतेला सर्वांना त्रास दिला. इतकंच नव्हे, पूजा बंद पाडली. पूजेला घेऊन बसावं तर याने यावं, लगेच हल्ला चाड व्हावं, ते देवच उचलावे आणि टाकावे कुठं, ते पूजा करणाऱ्याला मार द्यावा. देवाला एक नेऊन कुठं टाकायचे, पूजा करणाऱ्याला मार द्यायचे. त्यामुळे सर्वांना इतका धाक पसरला की कोणी पूजा करायचं मनावर घेईना. न पूजिती देवा कोणी एक, कोणीच देवाची पूजा करायला काय, कारण पूजा मांडावी जर आला तर उचललं आपल्याला टाकलं, काय केलं तर. न पूजिती देवा कोणी एक, कोणी पूजा करत नव्हतं, सर्वांनी पूजा सोडून दिली होती. इतका धाक त्या कंसाचा वाढलेला होता. इतकंच नव्हे, ऋषीमुनी ब्राह्मण लोक यज्ञ करत असत पूर्वी, परंतु याने यज्ञही बंद पाडले. लोकांनी यज्ञ करायचं सर्व त्यांचं राहिलं गेलं. राहिले यज्ञ, बरं यज्ञ राहिनात का, पण निदान सप्ताह जरी चालू असले, कीर्तनं जरी चालू असली तरी ठीक झालं असतं ना. पण याने तेही मोडून टाकलं. राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन, कीर्तन मोडलं, पर तुकडाच पाडला. मोडिले कीर्तन. यावं, अनेकांना घेऊन यावं, झोडावं चांगलं. बाजूला पहिले टाळकरी जोडायची. टाळकऱ्यांना झोडलेलं पाहिल्यानंतर पखवायच्या कुठं लपून बसायचं, कोणास ठाऊक नाही. अशी त्याने भयानक परिस्थिती निर्माण केली. राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन, कीर्तन मोडून टाकलं. कोणी कीर्तन करेना, सप्ताह करेना, भजन करेना. ब्राह्मण लोक विचार करू लागले, कुठं आपण दिसलो याने फटकावलं तर काय घ्या म्हणून ते इकडे तिकडे पळायला लागले. पळाले ब्राह्मण दैत्याभेने. अशी भयानक परिस्थिती कंसाने निर्माण केली. ते पाप भयानक वाढलं आणि तो पापाचा भार पृथ्वीला सहन होईना. तिने वत्सरूप धारण केलं. ती ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म या पाशी जाय, नेत्री आहे तो हे सांगत असे. बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता.
पृथ्वीने वत्सरूप धारण केलं. ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि सांगू लागली की मला भार आता सहन होत नाही, धर्म बुडवला गेला, धर्म फार झाला, मला भार सहन होत नाही, तर माझा भार उतरवा, तुम्ही लक्ष घाला. याप्रमाणे ब्रह्मदेवाला पृथ्वी वत्सरूप धारण करून म्हणते आहे. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतायत काय हरकत नाही, हे पृथ्वीदेवी करतो आम्ही विचार. पहिल्यांदा आम्ही त्रिसदस्य समिती स्थापन करू आणि मग याचं सर्व सूत्र हलवू, सर्व भाग पाहू, तुम्ही काळजी करू नका. लगेच ब्रह्मदेव निघाले, शंकराकडे गेले, इंद्राला बोलावून घेतलं आणि तिघांनी मिळून ही समिती स्थापन केली. ब्रह्मा, इंद्र आणि बरोबरी शिव, चालेले सर्व क्षीराब्धीसे. तिघे जण एकत्र आले, विचार केला आणि क्षीरसागराकडे निघाले. क्षीरसागराकडे गेल्यानंतर तिथे गेल्यावर काय केलं त्यांनी? भगवंताचं स्तवन केलं. भगवंताचं स्तवन केल्यानंतर भगवान संतुष्ट झालेले आहेत. स्तवन केलं. वासुदेवा, ऋषिकेशा, माधवा, मधुसूदना करिता ती स्तवना पुरुष सुक्ते. पुरुष सुक्तातून स्तवन केलेलं आहे. भगवंताचं स्तवन केल्यानंतर क्षीरसागरात असणारे भगवान संतुष्ट झाले. नामा म्हणे ऐसे करिता स्तवन, तोषला भगवान क्षीराब्धीत. भगवान संतुष्ट झाले आणि ही परिस्थिती त्यांनी सांगितलेली ऐकलेली भगवंताने त्यांना आश्वासन मिळण्याकरता देवाने आकाशवाणीला सांगितलं की तू आता जाहीर कर की मी अवतार घेणार आहे, काय तुम्ही तळमळ करू नका, तू सर्वांना सांगून दे मी कुठं येईल, कसा येईल, कोण कोणी काय व्हायचं, कोण काय काय करायचं, मी कुठे येणार, काय करणार, हे भगवंताने आकाशवाणीला सर्व आराखडा दिला, आपलं प्लॅन दिलं. मग आकाशवाणीने ते जाहीर केलं. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, उतरील भार मारील दैत्यासी, आनंद सर्वासी करील तो. म्हणून देवकी रोहिणी उदरी शेष बळीभद्र, यादव समग्र उहारे तुम्ही. नामा म्हणे ऐसा करून विचार. याप्रमाणे निर्णय केला. आकाशवाणीने ते जाहीर करून सांगितलं. असं घ्यावया अवतार सिद्ध असे. अवतार घेण्याकरता तयारी सर्व झाली. आता अवतार घ्यायचा आहे तर ज्यांना बरोबर घेऊन घ्यायचा त्यांची संमती तर घेतली पाहिजे ना, त्यांच्या कानावर तर हे घातलं पाहिजे ना. म्हणून भगवान लगेच गेले शेषाकडे पहिले आणि शेषाला म्हणू लागले, शेषा आपण आता चला अवतार घेऊ. शेषा प्रति बोले, लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता, चला आता आपण अवतार घेऊ. असं म्हटल्यानंतर भय शेष भगवान लगेच म्हणतायत प्लीज, तुम्हाला हात जोडून विनंती माझी, झालं ते झालं, अनुभवलंय मागच्या अवतारात, घेतला अवतार तुमच्या बरोबर, पण इतका त्रास झाला की मला त्याची सारखी आठवण होते, मला नको वाटतंय आता तुमच्या बरोबर यायचं. चला अवतार घेऊ आता. शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागे अवतार मी न घ्यायची. मला फार श्रम झाले, मी आता काय अवतार घेणार नाही. तुमचं तुम्ही बघा, काय करायचं आहे तुमचा तुम्ही निर्णय घ्या. का बरं घेणार नाही? काय श्रम काय झाले? काय झाले? तुम्ही जाणत आहात ना, तुमच्याबरोबर सेविले अरण्य तुम्हा सेवे. 14 वर्षापर्यंत उपोषण केलं. जाणता आपण प्रत्यक्ष आहे, सर्व जाणतात. 14 वर्ष उपोषण केलं. राम अवतारी झालो लक्ष्मण, सेविले अरण्य तुम्हा सेवे. उपोषण करून राहिलो. तेव्हा आता माझी इच्छा नाही अवतार घेण्याची. तेव्हा तुमचं तुम्ही बघा. असं शेषाने आपलं सांगून टाकलं.
त्याबरोबर भगवान लगेच हसले आणि काय म्हणतात शेषाला बघा, नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर हसोन श्रीधर काय बोले. त्याला धरणीधर नाव दिलं नामदेवरायांनी आणि याला श्रीधर म्हटलं. धरणीधर असं म्हटल्यावर धरणीला धारण करणारा, पृथ्वीला धारण करणारा शेष आणि श्रीला लक्ष्मीला धारण करणारा भगवान विष्णू काय म्हणतायत, नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर हसोन श्रीधर काय बोले. काय म्हणतात हे बघ शेषा, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ सोसिएले कष्ट मज सवे. पूर्वी तू धाकटा झाला माझ्या, मी राम झालो होतो, तू धाकटा लक्ष्मण झाला. त्यामुळे धाकट्याला थोरण्याचं मानावं लागतं, म्हणून तुला ते करावं लागलं, पार पाडावं लागलं, म्हणून तुला श्रम झाले. मी जाणतो आहे, तू उपोषण केलेलं जाणतो आहे, सगळं मी जाणतो आहे. तेव्हा तुम्ही काय करा, आता आपण बदल करू, चेंज करू. काय, पूर्वी मी थोरला होतो तू धाकटा होता, आता त्याच्या उलट करू. तू थोरला हो, मी धाकटा होईल. पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, पूर्वी तू अनुज पाठीमागून जन्माला आलेला झाला, कनिष्ठ झाला. आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीनं मी आज्ञा तुझी, तू आता वडील हो, थोरला हो, मी तुझी आज्ञा पालन करील. या प्रकारे सांगितलं. आणि मग लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा. शेषाला सांगितलं देवकी उदरी राहावे जाऊनी, मायेसी मागून पाठवतो. देवकीच्या उदरात जाऊन राहा, नंतर मी मायेला पाठवतो मागून आणि तिथून तुला काढील आणि रोहिणीच्या उदरात नेऊन घालील. या प्रकारे सांगितलेलं आहे. लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा, नामा म्हणे ऐसा करू आणि विचार घ्यावे अवतार सिद्ध असे. याप्रमाणे अवतार घ्यायची सर्व तयारी झालेली आहे. मग पुढे काय झालेलं आहे, वसुदेवा देत देवकी बहीण. लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. वसुदेवाला कंसाने आपली देवकी नावाची बहीण दिलेली आहे. त्यांचं लग्न लावलं, पण लग्नात विघ्न झालं. लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. काय विघ्न झालं, आकाशची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, 8वा आईचा पुत्र वधील तुझशी. आकाशवाणी सांगितलं, अरे कंसा तू मोठ्या आनंदात तिची बोळण करतो आहे, पण हिचाच 8वा मुलगा तुझा काळ आहे, काळ तुला मारणार आहे. या प्रकारे सांगितल्यानंतर त्याने लगेच तलवार उपसली, घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं की तू मारू नको, मारू नको. तू ऐकलं नाही का काय आकाश. हो मी ऐकले चांगले. हिचा 8वा मुलगा मारणार आहे. मग मुलगा मारणार आहे ना काही, हिचा मुलगा मारणार आहे ना, हिचा काय अपराध आहे मग. म्हणून हिला मारणं हे चुकीचं आहे. मारणारा जो मुलगा आहे त्याला मारणं. म्हणजे तो 8वा मला कसं काय, मी देतो ना. जो मुलगा जन्माला येईल हिच्यापासून मला, तो मुलगा मी तुला आणून देईल. मग तुला आणून दिल्यावर तू त्याला मारून टाक. जो मारणार आहे 8वा तुला, त्याला तू मारून टाक ना. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खाणी दूता सांगे. तू कशावरून आणून दिसील, काय खरं नाही. लोक शब्दाप्रमाणे वागतील असं काही नाही आहे. तू नक्की आणून देशील कशावरून. तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर मला कैद करा, बंदीशाळेत टाका, ठेवा बंदीखाने. दूतांना सांगा याला बंदीशाळेत टाका. मग काय हरकत आहे. बंदीशाळेत तुमच्या असल्यानंतर लगेच केलं. पहिला मुलगा जन्माला आला, आणून दिला. पण कंसाने विचार केला मला मारणारा 8वा, या पहिल्याला मारण्याची काय गरज नाही, जा घेऊन म्हणे. फक्त 8वा मात्र नक्की आणून दे बरं का. त्यावेळेला नारदाने विचार केला, याला जर ही भावना निर्माण झाली, हा जर पुण्यमार्गाकडे वळला तर मग कसं काय अवतार घेणार देव.
देव म्हणेल याच्यात बदल झाला, आता थांबून घ्या. मग त्याला पुण्यापासून बाजूला करण्याकरता नारद आले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. नारदाने येऊन सांगितलं, अरे कंसा, मारला का रे तो? पहिला मुलगा झाला की नाही तिला? काय हो झाला म्हणे, आणलाय होता पण मी नाही मारला त्याला, जा म्हटलं घेऊन. मूर्ख आहेस तू. का बरं? का बरात केला? तो पहिला होता, मला मारणारा आठवा आहे. तुला काय माहीत पहिला कोणता ना आठवा कोणता? अरे पहिला जो आहे तो आठवा होऊ शकतो, दुसरा आठवा होऊ शकतो, तिसरा आठवा होऊ शकतो. नारद कसं काय म्हणता तुम्ही? जागेवर आहेत म्हणूनच बोलतोय. पहिला आठवा होऊ शकतो. कसं काय? 8 मुलं बसवली वर्तुळाकार, वर्तुळाकार बसवले. नारद म्हणतात मला मोजून दाखव हे किती आहेत. 8 मुलं वर्तुळाकार बसवली. आता मोजायचं म्हणजे कुठल्याला तरी एक म्हणायला पाहिजे ना, एक म्हणून सुरुवात करायला पाहिजे ना. म्हणजे 8 किती ते मोजता येईल. म्हणून ज्या एकापासून सुरुवात केली तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 त्याच्या शेजारचा 8वा आला. पण याला पहिलं म्हटलं म्हणून तो 8वा झाला आहे. आता जो दुसरा आहे त्याच्यापासून मोजायला सुरुवात करा, पहिला 8वा होईल की नाही? तिसऱ्यापासून मोजायला सुरुवात कर, दुसरा 8वा होईल की नाही? चौथ्यापासून मोजायला सुरुवात कर, तिसरा 8वा होईल की नाही? म्हणजे प्रत्येक 8वा होऊ शकतो, फक्त मोजायला सुरुवात कुठून आहे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून पुण्य सारावया भेटे देवर्षी. अरे प्रत्येक 8वा होऊ शकतो. देवांचं काय सांगता येत नाही खरं. देवानाम वामतो गतीही, देवांची गती उलट चालणारी आहे. म्हणून पहिला 8वा होऊ शकतो. वधी बाळकाशी ठेवू नको, मारून टाक, ठेवू नको, या प्रकारे सांगितलं. मग त्याने पुन्हा मागून घेतले. 6 मारित दुराचारी, 6 मारून टाकलं. 7वा गर्भयोग मायेने नेला, नेऊन रोहिणीच्या उदरात तो घातलेला आहे. आणि मग पुढे 8वा आला. त्यावेळेला देवकीचं तेज असं दिसायला लागलं, जणू काय सूर्यच. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. ते पाहिल्यावर कंसाचे हृदय जळत असे. कंसाला खूप त्याचा धाक, खूप भीती वाटू लागली. कशा प्रकारे हरणकशी, अजसर्पणी आहे सर्व ते बघा. नामा म्हणे भय लागलेसे ध्यान, चराचरी कृष्ण दिसत असे. जिकडे तिकडे त्याला कृष्ण दिसायला लागलेला आहे. परिस्थिती अशी त्याची निर्माण झाली आणि वेळ जवळ येत चाललेली आहे. आता कंस भयानक घाबरतो आहे. आता तो केव्हा येतो आहे भगवान, कोणत्या महिन्यात, कसा, तो भाग आपण पुढं पाहू. आणि ते जन्माचं चरण तसंच आता त्याच वेळेला आता ज्ञानोबराय जन्माला येत आहेत. तेव्हा ज्ञानोबरायांच्या जन्माचा पूर्व कालखंड आपण पाहूया, तो विचारात घेऊ आणि दोन्हीची चरण एकामागे एक म्हणून एकाच वेळेला दोघांच्याही प्राकट्याला पुष्पवृष्टी करू. विठ्ठल 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 आता आपण कृष्ण अवताराचं चरित्र सांगत इथपर्यंत आलो. देवकीचे तेज जिसे जैसा सूर्य. आता कोणत्या महिन्यात जन्माला आले तर दशरथे मारीला तोची होता मास. आता तो आपण त्यावेळेला म्हणूया पुढे आपण. तर दशरथाने मारलेला तो महिना होता. म्हणजे दशरथाने कोणाला मारलं? श्रावण बाळाला. म्हणून श्रावण महिना होता. दशरथे मारीला तोची होता मास. वर्षावृत्ती असे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती. वसु नावाची तिथी म्हणजे वसु किती आहेत? 8. म्हणून अष्टमी तिथी होती. बुधवार होता त्यावेळेला. शुकाचार्य परीक्षितीला सांगतायत 2 प्रहर रात्र झालेली होती. रोहिणी नक्षत्र होतं. 2 प्रहर रात्र होती. त्यावेळेला मायेने अस्त्रपाळांना माया घाली अस्त्र रक्षपाळा अशी परिस्थिती झालेली. त्या वेळेत ती जवळ आलेली वेळ
5 मिनिटाची. इकडे आता ज्ञानोबारायांचा जन्माचा पूर्वकाल आपण पाहूया. ज्ञानोबाराय देखील जसा भगवान कैवल्य स्वरूप तसे ज्ञानोबाराय देखील कैवल्य स्वरूप, कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबाराय देखील या भूतळावर प्रगट झाले. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. परब्रह्म मूर्ती म्हणजे कैवल्य. देवो म्हणे ब्रह्मा होय, सोपान देवनेन शिकाय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निघोट. ज्ञानदेव निघोट ब्रह्म. ज्ञानोबाराय म्हणजे परिपूर्ण ब्रह्म आहे, परिपूर्ण ब्रह्म. कैवल्याचा पुतळा, तो कैवल्याचा पुतळा, हा कैवल्याचा पुतळा, हे दोन्ही परब्रह्म. ही अवताराची प्राकट्याची वेळ जवळ आलेली आहे. तर कसं काय हे जन्माचं ठरलं? तर भाग असा झाला, भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. त्या दिवशी द्वापारयुग संपलं आणि कलियुगाला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले त्यावेळेला द्वापारयुग संपलं, कलियुग सुरुवात झाली. कलियुग सुरुवात होऊन 3000 वर्ष झाले. 3000 वर्ष होऊन गेल्यानंतर त्या 3000 वर्षाच्या कालखंडामध्ये बरीचशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. देवाने राक्षस मारलेले होते, दैत्य अधर्मी लोक संपवलेले होते, पण त्यांचा काही अंश शिल्लक राहिलेला लोकांमध्ये. तसे ते पद्धतीने लोक विचित्र वागू लागले, पाप वाढायला लागलं, धर्म सोडला, अधर्मात लोक प्रवृत्त होत राहिले. आता काय करायचं? तेव्हा देवाने वैकुंठामध्ये मीटिंग घेतली. वैकुंठात जेवढे संत महात्मे होते त्या सर्व महात्म्यांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगला व्यास होते, शुकाचार्य होते, वाल्मिक होते, उद्धव होते, शंकर होते, अक्रूर होता, शुकाचार्य होते. सर्व जी वैकुंठात गेलेली ही सर्व भक्तमंडळी, त्या सर्व भक्तमंडळींची मीटिंग बोलावलेली. आणि त्या सर्व मीटिंगमध्ये सांगितलं की भक्तजन हो, रामकृष्णाधिक अवतार झाले, रावण कंसाधिकांचा वध केला, दुष्ट संपवले, पण त्यांचे विचार जे काय शिल्लक राहिलेले, त्यानंतर आता मी तर बौद्ध रूपाने आहे. आता हे लोक या वाममार्गाला चाललेले आहेत, यांना सन्मार्गाला आणलं पाहिजे. याकरता तुम्ही सर्वांनी आता भूतलावर जा, अवतार धारण करा आणि सन्मार्गाचा प्रचार प्रसार करा. व्यासांना सांगितलं तुम्ही कुठे जायचं, उद्धवाला सांगितलं तुम्ही पंढरपूरला जा, तिथे शिंप्याच्या कुळात नामदेवराय होऊन तुम्ही या. तसंच वाल्मिकाला सांगितलं तुम्ही तुलसीदास होऊन या. व्यासांनी त्याप्रमाणे ठरवलं. अक्रूराला सांगितलं तू कुठे जायचं, शंकराला सांगितलं तुम्ही कुठे जायचं, तुम्ही नरसिंह मेहता व्हा. वेगवेगळ्या देवांना, त्या भक्तांना वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन अवतार धारण करायला सांगितले. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सोपान व्हायचं, भगवान शंकराला सांगितलं तुम्ही निवृत्ती व्हायचं, आदिमायेला सांगितलं तुम्ही मुक्ताई व्हायचं. म्हणे देवा तुम्ही सगळ्यांना सांगितलं, पण आम्ही जे जे अवतार घेतले त्यावेळेला तुम्ही बरोबर असायचे ना, तुमच्याबरोबर आम्ही अवतार घेतो. तुम्ही राम अवतारात आम्ही वानर होतो, तुम्ही कृष्ण झाले आम्ही गोपाळ होतो. निद्रा करिता होते पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोड गाई सवे चारित फिरत असो. आता आम्हाला तुम्ही सांगता, पण आमच्याबरोबर तुम्ही पाहिजे ना, तुम्ही पाहिजे. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात मी येणार आहे, तुम्ही फक्त पुढे चला,
मी मागून येतो. म्हणे मागून तुम्ही कोण व्हाल? मी स्वतः येईल आणि मी ज्ञानेश्वर होईल. विठ्ठल 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 असं वैकुंठ धामामध्ये ज्ञानोबरायांच्या प्राकट्याचं नियोजन झालं. सर्व संतांच्या प्राकट्याचं नियोजन झालं. त्या त्या प्रकारे आलेले आहेत. मग कुठे घ्यायचा जन्म? मी कुठे घेणार? तर मी विठ्ठलपंतांच्या तिथे जन्म घेणार. सिद्धेश्वराचाही संकल्प आहे, विश्वेश्वराचाही संकल्प आहे. त्याप्रमाणे मी विठ्ठलपंतांचा मुलगा म्हणून येईल आणि या प्रकारे या भूतलावर हे सर्व कार्य घडवलं जाणार आहे. सर्वांचं असं नियोजन केलं. ते सर्व भक्त त्याप्रमाणे जन्माला आले. विठ्ठलपंतांचाही मग विवाह झाला रुक्मिणीबरोबर आणि पुढे त्यांनी संन्यास घेतला. पुन्हा विश्वेश्वरांनी श्रीपाद ऋषींनी सांगितलं की गृहस्थाश्रमात यायला लावा. आळंदीत जाऊन राहिले आणि मग तिथे 1990ला प्रथम निवृत्तीनाथ प्रगट झालेले आहेत. आणि वेळ बरोबर झाली, मध्यरात्र झालेले, 2 प्रहर झालेले. त्यावेळेला इकडे देखील गोकुळामध्ये मथुरेमध्ये कंसाच्या कारावासात देवकी तेजसंपन्न दिसते आहे. तिथे तो काल बरोबर आल्यानंतर भगवान हे योनीद्वारा प्रगट झालेले नाही. तसे ते कसे प्रगट झाले ते आपण प्रमाण म्हणूया. ते प्रमाण म्हटल्यानंतर लगेच ज्ञानोबारा केव्हा प्रगट झाले हे प्रमाण म्हणू. आणि ही दोन्ही प्रमाणं झाल्यानंतर मग आपण पुंडलिक वरदाच्या गजरामध्ये आपण पुष्पवृष्टी करूया. अयोनी संभव नोहे काही श्रमी, अयोनी संभव नोहे काही श्रमी, अयोनी संभव नोहे काही श्रमी, अयोनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. ज्ञानेश्वर प्रगटले, नवाचे साली ज्ञानेश्वर प्रगटले, नवाचे साली ज्ञानेश्वर प्रगटले, नवाचे साली ज्ञानेश्वर प्रगटले. नवात सोपान देखिले शानवाद, सोपान देखिले शानवाद. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, गोपाल कृष्ण भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली भगवान श्रीकृष्णाचं घ्या ना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा.
वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारे वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे मुरारे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असे भगवान कंसाच्या कारावासात मध्यरात्रीच्या सुमारास देवकीच्या पुढे प्रगट झालेले आहेत. पण हा चोरटा जन्म आहे, कारावासातला जन्म आहे. म्हणून त्यात गुप्तता ठेवली. भगवंताने लगेच सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. गोकुळाला नंदाच्या घराला न्यायला सांगितलं. वसुदेव भगवंताला घेऊन गेले, नंदाच्या घरी गेले. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. मग नंदाच्या घरी आनंदच आनंद उत्सव हा होतो आहे. तो प्रगट जन्म उद्या तो होणार आहे. तर या प्रकारे भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारावासात जन्माला आले. तो जन्मप्रसंग आपण आता संपन्न केला. तसंच ज्ञानोबारायही आळंदीला प्रगट झाले. जन्मस्थान आळंदी आहे. तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. नाम मने पर ब्रह्म ज्ञानेश्वर घेतसे अवतार अलंकापुरी. घेतसे अवतार अलंकापुरी. नाम मने पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर घेतसे अवतार अलंकापुरी. घेतसे अवतार अलंकापुरी. नामा म्हणे परब्रह्म ज्ञानेश्वर घेतसे अवतार अलंकापुरी. नाथ महाराज अलंकापुरी सांगतात, नामदेवराय अलंकापुरी सांगतायत. म्हणून जन्मस्थान हे अलंकापूरच आहे. ओढून ताडून दुसरीकडे नेण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही.
कुठलाही अभिमान सोडून द्यावा, यथामती यथाशक्ती जसं काय बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकले असेल तर जाणकार मंडळींनी क्षमा करावी. ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, जोग महाराजांना आवडणारं आपलं जीवन, तशी आचारसंहिता आपल्या जीवनात घडून आपण त्यांचे आवडते होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. भगवान श्रीकृष्ण प्रगट आले, त्यांचं भजन आपण केलं. ज्ञानोबारायांचं प्राकट्याचं भजन आपलं राहिलेलं आहे, राहिले ना? तर ते भजन आपण करू आणि मग या सर्वांचं प्रेरक आपलं तुकोबारायांचं भजन आपण घेऊया आणि सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.